नमस्कार, मी अतुल सुपले. माझ्या YouTube मध्ये तुमचं एकदा सहर्ष स्वागत हो. मी आलो आहे मळवली रेल्वे स्टेशन जवळ, जे 1 किलोमीटर डिस्टन्स आहे स्टेशन पासून. आणि तुम्हाला जे मी प्लॉट दाखवणार आहे ते हा माझ्याकडे 28 गुंठ्याचा प्लॉट आलेला आहे. तुम्ही बघू शकता, ही जी फेन्सिंग या फेन्सिंग पासून तिथे आणि सरळ इथपर्यंत असा हा 28 गुंठ्याचा प्लॉट आहे. आणि हा प्लॉट जो आहे हा आर झोन प्लॉट आहे, तुम्हाला एनए करता येतो. आणि याच्यावर तुम्ही अशा प्रकारचा बंगलो बनवू शकता, स्वतंत्र विला बनवू शकता. इथे वीकेंडला बुकिंग होत असते. साधारण 20,000 25,000 रुपये पर सॅटर्डेला बुकिंग मिळते स्टेची. तर महिन्याचा तुमची 2 ते 3 लाख रुपये बिझनेस करू शकता तुम्ही. त्याचप्रमाणे इथे कॉर्पोरेट कंपनीचे येतात, त्यांची इथे विजिट असते. तर आपल्याकडे स्वतःची वेबसाईट आहे. आपल्या वेबसाईटवर तुम्ही स्वतःची बंगल्याची प्रमोशन करू शकता, ऍड करू शकता. आणि या अशा प्रकारच्या विल्याला आम्ही बुकिंग सुद्धा देतो तुम्हाला. तुम्ही जर इथे इन्व्हेस्टमेंट केली, जागा घ्या, एक स्वतंत्र 4 BHK बांधा. त्याचप्रमाणे याच्यावर जेव्हा बंगला बनल्यानंतर तुम्हाला इथे ह्याचं जे उत्पन्न आहे ते साधारण 2 ते 2.5 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न तुम्ही इथे काढू शकता. म्हणून म्हणतो की लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा खाली दिलेल्या नंबरवर. तर हा समोर जो दिसतोय तुम्हाला, हा बाजे फोर्ट आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे. आणि हा समोर स्विमिंग पूल वाला 4 BHK चा विला बनवलेला आहे. सध्या आता तुम्हाला दिसत आहे इथे भरपूर डेव्हलप्ड एरिया आहे. हा 28 गुंठ्याचा प्लॉट माझ्याकडे विकायला आलेला आहे. समोर ही कंपाऊंड फेन्सिंग दिसते, हा 28 गुंठ्याचा प्लॉट आहे. समोर फोर्ट आहे, ओल्ड मुंबई पुणे रोड. हा असा बंगला आहे. अशा प्रकारे इकडे सर्व ठिकाणी बंगल्यांच्या बुकिंग्स होत असतात. आता माझ्याकडे जो प्लॉट आला आहे तो हा कंप्लीट 28 गुंठ्याचा प्लॉट आलेला आहे. आर झोनचा प्लॉट आहे. हा विकण्यासाठी माझ्याकडे आलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी ह्या बंगल्याच्या आसपास जे लोकेशन आहे तेही दाखवतो आणि तुम्हाला रेडी बनवलेला बंगलाही दाखवतो मी तुम्हाला. हा जो आहे हा बार काउंटर आहे. इथे डान्स फ्लोर होता, पार्टी डान्स आहे फ्लोर. अशा प्रकारे तुम्ही इथे बंगलो बनवू शकता. असे हे इंडिपेंडेंट बंगलो तुम्हाला बघायला मिळतील. असे बंक बेड बनवलेले आहेत. हा तुमचा व्ह्यू आहे. अशा प्रकारे हा बंक बेड आहे. तर मित्रांनो, मी आता आलो आहे इथे कामशेत मध्ये. कामशेत पासून साधारण 5.5-6 किलोमीटरच्या अंतरावर नानोली विलेज आहे. आणि हा विलेज ला येण्याचा मार्ग हा मेन रोड आहे. हा तुम्ही माउंटन व्ह्यू बघू शकता. संपूर्ण चारी बाजूला माउंटन व्ह्यू आहे. हा रस्ता आहे, हा प्लॉट पासून येण्याला हा 12 फुटीचा रस्ता आहे. आणि हे सगळे जे कंपाऊंड वॉल केलेले आहेत हे सगळे प्लॉट विकायला आहेत.
याच्यामध्ये जास्तीत जास्त प्लॉट विकले गेलेले आहेत. आता आपल्याकडे फक्त 12 गुंठ्याचा एकच प्लॉट शिल्लक राहिलेला आहे. या तुम्हाला मी दाखवतो. हा जो 12 गुंठ्याचा प्लॉट आहे त्याला ही एंट्री गेट आहे. या एंट्री गेट पासून तुम्ही बघा ही कंपाऊंड केलेली आहे. हा संपूर्ण चारी बाजूला तुम्हाला दिसतोय हा कंपाऊंड वॉल आहे. हा 12 गुंठ्याचा प्लॉट आहे. 4 लाख रुपये गुंठा बोलतायत. शेतकरी आहे, ॲग्रिकल्चर प्लॉट आहे. तुम्ही ते फार्म हाऊस वगैरे बनवू शकता. स्लाइटली नेगोशिएबल आहे आणि टोटल 12 गुंठ्याचा प्लॉट आहे. टायटल क्लिअर प्लॉट आहे. शेजारी पण प्लॉट केलेले आहेत, त्याच्या बॅकसाईडला प्लॉट केले आहेत. बरेचसे लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले आहेत. आणि ह्या बाजूला दिसतंय तुम्हाला ती शेतजमीन आहे. तिथे भाताची शेती वगैरे होते. इंद्रायणी भात जो म्हणतो राईस, तो इथे या ठिकाणी पेरला जातो. आणि हा संपूर्ण जो व्ह्यू दिसतोय तुम्हाला, हा संपूर्ण व्ह्यू बघा तुम्ही, किती सुंदर व्ह्यू आहे. आणि असा जो व्ह्यू तुम्हाला शोधून मिळणार नाही. तर मित्रांनो, तुम्हालाही कधी भविष्यात कुठे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊ शकता. एक छोटंसं फार्म हाऊस बनवू शकता. अशा प्रकारे हा लोकेशन आहे. या लोकेशन मध्ये 2 प्लॉटला 2 रस्ते काढले आहेत 12-12 फुटाचे. इथेही 12 फूटचा रस्ता आहे, तिथेही 12 फूटचा रस्ता आहे त्या प्लॉटला जायला. हा टोटल स्क्वेअर प्लॉट आहे 12 गुंठ्याचा. मला खाली दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि ही संधी सोडू नका. मला लाईक करू नका, शेअर करू नका. फक्त माझ्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या खरे जे बायर आहेत त्यांना तुम्ही फॉरवर्ड करा. ज्यांना खरंच इन्व्हेस्टमेंट करायची असेल भविष्यात, ती अशा ठिकाणी करा ज्याचे पैसे तुम्हाला इन फ्युचर डबल टिबल होऊ शकतात. म्हणून म्हणतो, सुवर्ण संधी सोडू नका. चांगला टाइम आहे आता खरेदी करण्याचा. लवकरात लवकर मला संपर्क करा. धन्यवाद. तर तुम्हाला सांगत होतो मी की हा रोड येतो कामशेतवरनं. पूर्ण डांबरी रोड केलेला आहे. चांगला सुंदर रोड आहे. हे बघा, रस्त्याच्या अलीकडे असे लोकांनी जागा घेतलेल्या आहेत फार्मसाठी. आपापले कंपाऊंड बांधून त्यांनी वॉल कंपाऊंड करून ठेवलेले आहेत. आणि इन फ्युचर कधी बांधायचं तेव्हा ते आरामात बांधू शकतात. म्हणूनच म्हणतो की अशा ठिकाणी रोड फेसिंगला हा जो प्लॉट तुम्हाला दिसतोय, हा 12 गुंठ्याचा प्लॉट, समोर रस्ता जातोय. हा तो पूर्ण प्लॉटची साईज आहे. टोटल 70 गुंठ्याचे प्लॉट होते. 70 गुंठ्यामध्ये बरेचसे प्लॉट गेलेत. आता 12 गुंठ्याचा एकच उरलेला प्लॉट आहे. त्यासाठी हा समोरचा जो आतमध्ये स्क्वेअर दिसतोय तुम्हाला, तो 12 गुंठ्याचा प्लॉट आहे. तर मी आता आलो आहे कामशेतमध्ये. कामशेतमध्ये तुम्ही बघू शकता हे हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जसा आहे तसा हा समोर तुम्हाला जो डोंगर दिसतोय, हा डोंगर आहे पॅराग्लायडिंग पॉइंट कामशेतचा. हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, इकडे एक टनल आहे. त्या टनल मधनं या गावात येण्यासाठी एक मार्ग आहे. आणि इथे हा प्लॉट माझ्याकडे आला आहे. हा 1 एकरचा प्लॉट आहे, 40 गुंठे. त्यामध्ये तुम्हाला जर 20 गुंठे पाहिजे असेल तर 20 गुंठे तुम्ही घेऊ शकता. हा प्लॉटची साईज आहे. टेबल टॉप प्लॉट आहे. खूप सुंदर असं लोकेशन आहे. आजूबाजूला पूर्ण माउंटन व्ह्यू आहे. आणि पावसाळ्यामध्ये इथे इतकं सुंदर क्लायमेट असतं. इथे वॉटरफॉल्स वगैरे बघायला मिळतात आणि पूर्ण धुके वगैरे असतात. या गावात मी 2-3 वेळा व्हिजिट केलेली आहे पावसाळ्यामध्ये सुद्धा. खूप सुंदर क्लायमेट असतं इथे. तर अशा प्रकारचा एक आहे. आणि समोर हा रस्ता दिसतोय तुम्हाला, हा रस्ता तो मेन रोड आहे. तिकडनं हायवेवरून साधारण 1.5 किलोमीटरच्या अंतरावर कामशेत मेन रोड हायवे मुंबई पुणे पासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हा प्लॉट आहे 40 गुंठ्याचा. तर तुम्हाला या प्लॉटला जर काही माहिती घ्यायची असेल तर मी खाली दिलेला नंबर आहे, त्याच्यावर मला संपर्क करा. धन्यवाद. सर, आपको ये अपना बेलावट्स मेला कैसे लगा यहाँ पर आने के बाद लोनावाला में, कुंदारली में? आम्हाला भरपूर आनंद वाटला बघून आणि अति सुंदर लागला आम्हाला. इथं येऊन आम्हाला जरा असं वातावरण वाटलं आहे की खूप छान आहे लोणावळा. आणि तुमचा संपर्क साधून आम्हाला बरं वाटलं आहे की तुम्ही आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलं आहे. आणि तुम्ही जितकी आम्हाला जागा दाखवली ती अति सुंदर दाखवलेली आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आणि तुमचा संपर्क हे आम्हाला चांगला लाभला आहे. तर युट्यूब चॅनल तुम्ही माझा किती 1.5 वर्षापासून? मी 1.5-2 वर्षापासून बघतोय. अच्छा अच्छा. तर जे मी सांगितले प्लॉट, त्या प्लॉट संदर्भात तुम्हाला जी माहिती दिली ती खरी निघाली ना माहिती? जे सांगितलं तेवढंच रेट सांगितलं तेवढंच निघालं? एकदम एकदम कागदपत्र जे काय आपण प्रॉपर एकदम टायटल क्लिअर, एकदम टायटल क्लिअर, एकदम तुमचा मनापासून विश्वास करून आम्ही इथे आलेलो आहे. थँक्यू सर. असेच येत राहा.
आणि इथे इन्व्हेस्टमेंट करण्याचा उद्देश हा असायला पाहिजे की आपण आपल्या गावी 10 तास 8 तास प्रवास नाही करू शकत. तर मुंबई पासून आपण लोणावळा म्हणजे कसं सेंटर आहे, 2 तासाच्या अंतरावर आपण पोहोचतो, आपला सेकंड होम होतो. शिवाय या सेकंड होम मधनं आपण बिझनेस करू शकतो. आपलं महिन्याचं जे काही मेंटेनन्स ते पण निघतं. आपण जर बँकेतनं लोन घेतलं तर लोन पण निघून जातं. उरलेल्या पैशामध्ये आपल्याला आपला इन फ्युचर चांगला स्कोप आहे. आणि आपल्याला स्वतःला राहायचं, स्वतः राहा, बिझनेस करा. याच्यामध्ये या बिझनेस मध्ये 4 लोकांशी चांगले कॉन्टॅक्ट होतात, चांगले अधिकारी येतात, मोठे मोठे VIP लोक येतात. तर हा बिझनेस गिव्ह अँड टेकचा बिझनेस आहे. आणि लोणावळा हे माझं असं म्हणणं आहे की लोणावळा हा इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट पार्ट आहे. तुम्ही कुठेही जा, रिटायरमेंटसाठी अतिउत्तम आहे. अतिउत्तम. शुद्ध हवा, संध्याकाळच्या वेळेस मुलाबाळांसाठी आता शांत वातावरण आहे. इथे समोर माउंटन व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता सर की या पावसाळ्यामध्ये पूर्ण फॉग हे आपल्या या विलामध्ये पास ऑन म्हणजे होतात. हा निसर्ग आहे एकदम. हा निसर्ग आहे, एकदम God gift आहे चांगला. आपल्याला. आणि अशी जागा मिळणं हे नशिबाचा भाग आहे. मी सुद्धा घेताना असाच विचार केला होता की मी काय करणार, एवढ्या लोणावळ्याला जाऊन मी काय करणार, कसं करणार. पण तरी पण मी प्रयत्न केले, एक डेअरिंग केली आणि हिंमत तुमचा केली अनुभव तर आहे, किंमत मिळते. तुमचा अनुभव आहे. आमचा अनुभव शून्य होता, त्यातनं आम्ही प्रयत्न केले आणि तुमचा अनुभव प्रयत्नाला आहे. यश मिळालं. बरोबर असे आहे. असे प्रयत्न केल्यानेच माणूस पुढे जातो, बरोबर. अदरवाईज त्याला सक्सेस मिळत नाही. आणि डेअरिंग करणं फार महत्वाचं असतं. आज हिंमत करणार तर किंमत मिळणार. ओके, बरोबर आहे. थँक्यू व्हेरी मच तुम्ही इथे एवढी- आल्याबद्दल. एवढी फॅमिली आम्ही बघितली. लोक बोलताय युट्यूब माझी फॅमिली आहे. तुम्हाला फॅमिलीचा अर्थ पाहिजे तर अतुल सुबले साहेबांना सबस्क्राईब करा, यांना एकदा भेटा, लाईक करा आणि नंतर तुम्ही मला सांगा. अतुल भावांचं मन एकदम साफ आहे. फॅमिली वर्ड्स. तो कुठे फसवणार नाही एवढा विश्वास आहे. येस, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आभारी.